तर तुम्ही पाहत आहात जीनियस फाउंडेशन। तर या ठिकाणी आज आपण मराठी व्याकरणातील जो पाठांतराचा भाग असतो त्यामधील समानार्थी शब्द आज आपण इथे पाहणार आहोत। तर समानार्थी शब्द म्हणजे काय, तर आपण इथे स्क्रीनवर पाहताय की एका शब्दाचे अनेक शब्द आहेत आणि त्या सर्वांचा एकच अर्थ होतो, म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचा एकच अर्थ असणे याला आपण समानार्थी शब्द असं म्हणतो। तर हे समानार्थी शब्द वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हे शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर चला आपण पाहूया कोणकोणते समानार्थी शब्द आहेत। आई, माता, जननी, माऊली, माय। दुसरा शब्द आहे झाड, वृक्ष, तरु, द्रुम, पादप। पुढील शब्द आहे पाणी, जल, नीर, पय, उदक, सलील। पुढील शब्द आहे अग्नी, आग, अनल, पावक, विस्तव। इच्छा, आस, मनीषा। आकाश, गगन, नभ, अंबर, आभाळ, व्योम। पुढील शब्द आहे कपाळ, भाळ, मस्तक, ललाट। गणपती, एकदंत, गणराज, लंबोदर। घोडा, अश्व, वारू, तुरग। आणि पुढचा शब्द आहे दिन, दिवस, वासर। तर हे आपण समानार्थी शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर हे समानार्थी शब्द तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील। तर हे शब्द तुम्ही नक्की पाठ करून ठेवा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।